नमस्कार, मी सुनील. आपण पाहतात आवाज इंडिया मराठी. आता एक नजर टाकूयात महत्त्वाच्या घडामोडींवर. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना महात्मा गांधी कृषी विद्यापीठानं 49व्या पदवी प्रदान समारंभात डॉक्टर ऑफ सायन्स ही मानद पदवी प्रदान केली. या समारंभाला राज्यपाल विष्णुदेव वर्मा आणि इतर मान्यवर उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांना ही पदवी त्यांच्या शास्त्र, विज्ञान आणि कृषी क्षेत्रातील योगदानाबद्दल दिली गेली. फडणवीस यांनी या सन्मानाबद्दल आनंद व्यक्त केला आणि विद्यापीठानं केलेल्या आमंत्रणाबद्दल कुलगुरूंचे आभार मानले. त्यांनी सांगितले की विद्यापीठाचा आग्रह आणि महात्मा फुले विद्यापीठाची प्रतिष्ठा पाहून त्यांनी हा सन्मान स्वीकारला. फडणवीस म्हणाले की हा सन्मान त्यांच्या कामाचं कौतुक असून कृषी क्षेत्रात आणखी सुधारणा करण्याची प्रेरणा देतो. कार्यक्रमात उपस्थित सर्व मान्यवरांनी त्यांचं अभिनंदन केलं. राज्यातील बारामती आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी विधानसभा मतदारसंघात लवकरच पोटनिवडणूक होण्याची शक्यता आहे. या दोन्ही जागा विद्यमान आमदारांच्या निधनामुळे रिक्त झाल्या आहेत. बारामतीत दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं निधन झालं असून राहुरीत भारतीय जनता पार्टीचे आमदार शिवाजी भानुदास कर्डिले यांचं गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात निधन झालं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या पोटनिवडणुका बिनविरोध होण्याची मागणी केली आहे. त्यांनी विरोधकांना सांगितलं की जर निवडणूक लादली गेली तर भाजप तयार आहे, परंतु शांततेत बिनविरोध निवडणूक होऊ द्या. राजकीय वर्तुळात चर्चा आहे की बारामती विधानसभा मतदारसंघासाठी सुनेत्रा पवार यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे, ज्या सध्या राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आहेत. राहुरी मतदारसंघासाठी भाजप आमदार शिवाजी कर्डिले यांचे सुपुत्र अक्षय कर्डिले यांना उमेदवारी मिळावी अशी इच्छाही व्यक्त केली जात आहे. मात्र याबाबत अंतिम निर्णय मुख्यमंत्री करणार आहेत, असं भाजप प्रदेश उपाध्यक्ष सुजय विखे पाटील यांनी सांगितलं. इराण आणि इस्रायल अमेरिका संघर्षाच्या पार्श्वभूमीवर देशात गॅस तुटवड्याच्या चर्चांना उधाण आलं असताना देवेंद्र फडणवीस यांनी नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. राज्यात एलपीजी गॅसची कोणतीही टंचाई नसल्याचा दावा त्यांनी केला असून नागरिकांनी घाबरून जाऊन गॅसची साठवणूक करू नये असं आवाहनही त्यांनी केलं. आज राहुरी येथे बोलताना त्यांनी सांगितलं की काही राजकीय पक्ष नागरिकांमध्ये मुद्दाम भीतीचं वातावरण निर्माण करत आहेत. पॅनिक निर्माण झाल्यास सध्या असलेली सुरळीत परिस्थिती बिघडू शकते. केंद्र सरकारने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवावा असंही त्यांनी म्हटलं. दरम्यान आखाती देशातून येणाऱ्या खनिज तेल आणि नैसर्गिक वायूच्या पुरवठ्यावर परिणाम झाल्याच्या पार्श्वभूमीवर देशातील काही भागात एलपीजी, सीएनजी आणि पीएनजी गॅसच्या उपलब्धतेबाबत शंका निर्माण झाली आहे. मात्र सरकारकडून पुरेसा गॅस उपलब्ध असल्याचा दावा सातत्यानं केला जात आहे. यावेळी बारामती आणि राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीवरही त्यांनी भाष्य केलं. मुंबई महापालिकेच्या नवनिर्वाचित महापौर रितू तावडे सध्या वादाच्या भोवऱ्यात आहेत. त्यांच्या नव्या अधिकृत वाहनावर लावलेल्या लाल आणि निळ्या दिव्यामुळे सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे. 2017 केंद्र सरकारनं सामान्य सरकारी वाहनावर लाल दिवा, नामफलक, ध्वज किंवा अधिकार दर्शवणारी चिन्हे लावण्यास बंदी घातली होती. या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की गाडीवरील लाल दिवा फक्त बॉनेटवर होता आणि महापौर त्यांचे त्यात काही दोष नाही. त्यांनी स्पष्ट केले की राज्यात कोणत्याही सरकारी वाहनावर लाल दिवे वापरणं नियमाविरुद्ध आहे आणि महापौरांना नियमाची कल्पना आहे. त्यानंतरही काही लोक त्यांना टार्गेट करत आहेत, जे योग्य नाही असं त्यांनी नमूद केलं. गेल्या 16 दिवसापासून सुरू असलेल्या इराण विरुद्ध इस्रायल आणि अमेरिका युद्धामुळे संपूर्ण जगावर परिणाम होत आहे. युद्धामुळे सामान्य लोकांचं जीवन तसंच मुलांच्या शिक्षणावरही परिणाम झाला आहे. मध्य पूर्वेतील अनेक शाळा आणि महाविद्यालये बंद आहेत. याच पार्श्वभूमीवर CBSEने मध्य पूर्वेतील अनेक देशांमधील इयत्ता 12वीच्या सर्व परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रभावित देशांमध्ये बहरीन, इराण, कुवेत, ओमान, कतार आणि सौदी अरेबिया यांचा समावेश आहे. 16 मार्च ते 10 एप्रिल 2026 दरम्यान होणाऱ्या परीक्षांचं आयोजन युद्धामुळे सुरक्षित नसल्यानं रद्द करण्यात आलं आहे. राज्य सरकारने लाडकी बहीण योजना अंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील महिलांना दर महिन्याला 1500 रुपये मिळवून देण्याची योजना चालवली आहे. ही योजना महिलांमध्ये खूप लोकप्रिय आहे. मात्र गेल्या काही महिन्यापासून या योजनेत अनियमितता दिसून आली आहे. जानेवारी महिन्यानंतर महिला लाभार्थ्यांना पैसे मिळाले नव्हते. ते मुख्यतः स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे झालं होतं. सरकारने आता निर्णय घेतला की फेब्रुवारी-मार्च महिन्याचे पैसे एकत्र करून लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा केले जातील. नव्या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीलाच एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात प्रत्येक लाभार्थी महिलांच्या खात्यात 3000 रुपये जमा केले जातील. यानंतर एप्रिल महिन्यासाठी त्यानुसार 3000 रुपये जमा होण्याची शक्यता आहे. या बातमीपत्रात इथेच थांबत आहोत. पाहत रहा आवाज इंडिया मराठी.